यानंतर बघूयात इतरही घडामोडी। परकीय गुंतवणुकीच्या मुद्द्यावरनं जयंत पाटील यांनी उपस्थित केलेल्या टीकेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास त्यांच्या शैलीत टीका केली आहे। जयंत पाटील चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी राहतात आणि चुकीच्या गोष्टी सांगतात असा मिश्किल टोला फडणवीसांनी लगावला। तसंच योग्य गोष्टी योग्य लोकांसोबत योग्य वेळी सांगितल्या तर त्या कार्यान्वित होतात असा सूचक सल्लाही त्यांनी यावेळी जयंत पाटलांना दिला आहे। तसंच तुम्ही अजितदादांचं ऐकत नाही हा तुमचा प्रॉब्लेम आहे, तसंच तुम्ही माझे ऐकत नाही असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी त्यांना लगावला। यावेळी बोलताना त्यांनी खास प्रसिद्ध गझलकार सुरेश भट यांच्या कवितेचा दाखला देत जयंत पाटलांनी उपस्थित केलेल्या शंकेचं निरसन केलं। जयंतरावने देखील आता जयंतराव तुम यस प्रॉब्लेमच तो आहे की तुम्ही जयंतराव तुमचा प्रॉब्लेम तुम्ही चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी राहता आणि चुकीच्या गोष्टी सांगता। योग्य गोष्टी योग्य लोकांसोबत योग्य वेळी सांगितल्या तर त्या कार्यान्वित होतात। तुम्ही दादांचं ऐकत नाही तुमचा प्रॉब्लेम आहे आणि माझं ऐकत नाही प्रॉब्लेम आहे। नाही म्हणून आपले सुप्रसिद्ध गझलकार सुरेश भट काय म्हणतात, साऱ्याच शंकांची अशी मागू नको उत्तरे, साऱ्याच शंकांची अशी मागू नको उत्तरे, असतात शंकेखोर जे त्यांचे कधी झाले बरे। छत्रपती संभाजी महाराजांनी धर्म बदलावा म्हणून त्यांचा छळ झाला आणि पक्ष बदलावा म्हणून माझा छळ झाला असं विधान परिषदेचे उभाटाचे नेते अनिल परब यांनी तसं विधान केलं होतं। विधान परिषदेच्या आमदारांनी विधान केलं होतं आणि यावरनं सत्ताधाऱ्यांनी आक्रमक आंदोलन केल्यानंतर अनिल परबांनी विधान परिषदेत स्पष्टीकरण दिलंय। माझं भाषण संपूर्ण तपासून बघा, माझ्यासाठी छत्रपती संभाजीराजे दैवत आहेत आणि त्यामुळे माझ्याकडून संभाजीराजेंचा अपमान कधीही होणार नाही असं अनिल परब यांनी म्हटलंय। तर एका आमदाराच्या कुत्र्याचं नाव शंभू आहे असा दावा अनिल परब यांनी केला। छत्रपती संभाजी महाराज माझ्यासाठी दैवत आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पायावरती डोकं ठेवायला मला कधीच लाज वाटणार नाही। ते माझं देव आहेत। मी काल काय बोललो हे आपण तपासून घ्या। तुम्हाला असं वाटत असेल की मी त्यांचा अपमान केला तर तो आपला अधिकार आहे ते कामकाजावरनं काढून टाकायचा, परंतु तो आपला अधिकार आहे। कोण उठतंय आणि बोलतंय त्यांच्याबद्दल मग आम्हाला पण बोलावं लागेल। या सभागृहातल्या एका सदस्याने आपल्या कुत्र्याचं नाव शंभू ठेवलंय, घ्या त्याची माफी। पहिले शंभू नाव ठेवलंय या गुढीपाडव्याला, त्याची माफी मागणार काय? त्याची माफी मागणार काय? कोरटकर सोलापूरकरांचा विचार हा विषय बाजूला काढावा म्हणून हा विषय आलाय। या ठिकाणी मी अनिल परबांचा धिक्कार करतो। याचं कारण झाल्यानंतर सुद्धा आपण बोललेलं कसं योग्य आहे हे प्रमाण ही मगरुरीचं हे आहे की शंभू राजा कुत्र्याचं नाव, पुन्हा त्या ठिकाणी पिजन बॉक्स कबुतराच्या भोकात गेलेल्याचं समर्थन। कुठलं सभापती महोदय सभागृह आहे? सभापती महोदय केलेल्याचं कुठलंही त्यांना त्या ठिकाणी वाटत नाही की आपण चुकीचं केलंय आणि हे सभापती महोदय हे आम्ही खपवू घेणार नाही। आमची मागणी आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी अपशब्द बोलल्यावर ते त्या ठिकाणी तुमच्यावर ढकलतात प्रकरण की तुम्ही बघा काय तुलना केली। अहो तुमची लेवल आहे का?